सर की आई थिंक यहाँ पे सबसे ओल्डेस्ट स्टूडेंट आणि डिग्री बंद झाली। थँक्यू सर, तुम्ही मला बोलू दिला। मैं समझ सकता हूँ सर कैसे अपने आप को इतने टाइम तक होल्ड करके रख रहे हैं, ऐसे वो बहुत ही कमेंडेबल है। स्थान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्त। गायडन्स खाली सरांचा गायडन्स खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर आहे। फोटो काढायला तुझी आठवण आली होती। म्हणजे सांगायला काहीच नाही, त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत। सर बघ तुम्ही हे केलं, पाय सुटले माझे। नाही सर, मला काय एक दिन बच्चे अरे दिए मैं वो लोग को मालूम है। कारण महादेव भावनो बहिणीनो, मी रोहन सकपाल स्वागत करतो सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगला। हा ब्लॉग स्पेशली आपल्या सरांच्या वाढदिवसाचा असणार आहे। 75 बर्थडे आपल्या प्रदीप सरांचा। सो खूप एक्साइटेड आहे आम्ही लोक। 30 तारखेला सरांचा बर्थडे झाला, तेव्हा आपले सर्व सर कुबल सर वगैरे ती एन्जॉय केली। आपल्याला पण तेव्हा जायचं होतं, बट 16 तारखेला लाईक उद्या आपलं अख्खं कॉलेज जाणार आहे। लाईक आधीचे एक्स स्टुडंट्स सर्व जे सरांचे स्टुडंट्स होते आधीचे, लाईक 2020चे वगैरे, ते सर्व येणार आहेत तिथे। सो आणि आपल्या नालिनी मॅडम आपल्यासोबत असणार आहेत, सर असणार आहेत, श्रावण सर असणार आहेत आणि आपले बॅचमेट्स असणार आहेत। तर बघूया, हा फर्स्ट ब्लॉग असणार आहे आपल्या कॉलेजवाल्या सर्व स्टुडंट्स सोबत। तर बघा कसं काय होत आहे, कोण कोण ओके वाटेल त्यांना ब्लॉगमध्ये वगैरे यायला। एक न्यू आहे आपण, त्यांना आपण असं लाईक व्हिडिओ काढू शकत नाही डायरेक्टली। मला हा क्षण बघायचा आहे पूर्ण, आणि का बघायचं तर तुम्हाला मी ब्लॉगच्या एंडिंगला सांगेन तिकडे आल्यावरती। ठीक आहे, आज आपण करतो कारण का उद्या आपल्याला टाइम भेटणार नाहीये। आपल्याला आता कॉलेजला पण जायचंय, तर एक पोस्ट पण करायची आहे, आपलं काम पण करायचंय, रात्री शूट पण आहे आपलं, अँड एक पेंटिंग पण करायचंय। खूप क्यूट पेंटिंग आहे आपल्या ऑर्डरसाठी, तर ते पण तुम्हाला दाखवीन करताना वगैरे। अँड मग उद्या आपल्याला निघायचंय सफाळ्याला। तर महादेव महादेव फायनली आता आपण घरी आलोय थोड्या टायमानंतर। अँड आता आपलं जेवण दिसते तुम्हाला पाठी, जेवायचं पण आहे। आता वाजलेत 12:30, ठीक आहे। आता आपल्याला जेवायचंय आणि आपल्या पोर्ट्रेटला बसायचंय। पोर्ट्रेट करून मॉर्निंगला सर्व शेड्यूल तुम्हाला दिसणारच आहे। सर्व आपण ब्लॉग करतो आजचा, लाईक लाईफ पण, अँड आपला खूप स्पेशल डे पण आहे उद्या। तरी आपण प्रवास करताना आपण आज जे शूट केलंय त्याचं पण एडिट करून टाकायचंय। आणि हा ब्लॉग तुम्हाला मी लवकरात लवकर आणायचा ट्राय करणार। खूप ब्लॉग आपले बाकी आहेत, 6-7 आपले ब्लॉग्स एडिट करायचे बाकी आहेत, पण हा ब्लॉग सगळ्यात पहिले असणार कारण का हा सगळ्यात बेस्ट ब्लॉग असणार आहे। ते 2 तास असणार आहे फक्त आपला इव्हेंट, पण ते आम्हाला खूप लाईफ लॉंग मला ते आठवण ठेवायचे सर्व मुलांच्या डोक्यात, युट्यूबवर माझ्या सर्वांना माहिती पाहिजे की हा एवढे दिवस आपण गाजवलाय करून। शुभरात्री। जी वास्तू बनते हाय कर ना। आपला पोर्ट्रेट रेडी झालाय। आता वाजलेत भाई, कोण कुठे गेलं बघा। आणि आपल्याला निघायचंय, लेट झालंय आपल्याला जाम। 12 वाजता आपल्याला साफाळा पोहोचायचंय। 3, 2, 1 तर आपण रेडी झालोय। आता नाश्ता करूया, इडली आणि आपला पसारा आणि आपली फेम आपली अम्मा करणार, पप्पा पण आले तर लगेच करत खाऊया, लगेच निघूया, लेट नाही व्हायचं आपल्याला। इथे मॅडम
काळी येते त्याच्यामध्ये तू खरं खरं काळी येतेस नाही आई शपथ काळी दिसते कसली नाही ऍटलीस्ट मला एडिट तरी कर गोरा कर मला मुझे गोरा कर दो. ती गोरी दिसते हा मी गोरी दिसते मी काळी दिसते हा मग याचा कॅमेरा खराब आहे तरी सफारी खराब आहे नाही आणलंस ना पण नाही एवढंच याच्यामध्ये पाणी कुठं पुसणार आहे टिश्यू पेपर आणलं ते काय करणार आहेस तोंड पुसणार तोंड पुसायला पहिले पाणी लागायला लागतं माहितीये याच्यामध्ये ना कॉमन सेन्स पण नाही 我们现在我在路边的时候，那个你我搞你我不一定那个表我来跟下面这个里面，我根本那个我随便我对对对。 तुला बोलली असती टिश्यू कशाला लागतं समझ रहे हो? तुझ्याकडे फोन आहे ना तुझ्याकडे 2 फोन आहे नाही ना त्यातलं शेअरिंग करायची कोण नाही फोन तसं पॅन्टची गाडकी नाहीच आहे एक व्हिडिओ झालं तुला मला थोडे पैसे द्यायला पाहिजे पे करायला पाहिजे जर मी तुला कंटेंट देते तर हा ठीक आहे ना म्हणतो कंटेंट दे आपली इथे मजा मस्ती चालू होती आणि तिथे आपला बर्थडे वगैरे झाला होता तर आपण निघता निघता आपल्याला वाजले 1 पण 12 वाजता तिथे काय काय होत होतं हे तुम्हाला दाखवीन एका जादूमध्ये 1 2 3 आम्हाला आता ते पोलीस स्टेशनच्या इकडे सोडा दादा हेच आहे ठीक आहे थांबा इकडे थांबा भेटला रस्ता भेटला आपला रस्ता भेटला इकडनं आतमध्ये जायचं आलं तर काय दिसेल नसलं तर आलं तर सुद्धात नको नाही वस्तू तू तर गायबच आहे सर हॅपी बर्थडे तर कसं वाटतं आम्ही आले तू इंटरव्ह्यू नको घेऊ नंतर हे तुम्हीच अरेंज केलेलं आहे सगळ्यांनी तो फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी आभार त्याच्यानंतर आणखीन एक मला गिफ्ट पाहिजे आज पण स्केचिंग सांगणार आज पण स्केचिंग सांगणार नाही आज स्केचिंग वगैरे काय आज फक्त मला मी कोण आहे याची तुम्ही ओळख करून दे टू डू वाटच बघत होत आणि त्याला आंघोळ केल्याशिवाय तुमच्यात घेऊ नका आम्ही नाही बघितली ना खूप लेट आहे आज पण लेट आलो हो नाही काय म्हणतात त्याला गीताची खोड मेल्याशिवाय जात नाही थोडाफार तरी सुधर सर की आई थिंक यहाँ पे सबसे ओल्डेस्ट स्टूडेंट 2004 बैच आणि तिथे स्पेशालिटी म्हणजे होम सायन्स करून मग आपल्याकडे सर वो मेरा जाने दो बहुत लंबा है बट होम साइंस के बाद जो एनिमेशन करा है वो डेफिनेटली बिकॉज इट वॉज ओनली बिकॉज ऑफ हिम मुझे नहीं करना था मेरे टीवाई के साथ उन्होंने एनिमेशन करवाया मेरे पास और सर के साथ टीवाई कैसा जाता है सबको पता है उसके साथ वो सर छोड़ेंगे क्या तो, मुझे याद है मैं कैसे किया है अप्रूवल्स कैसे लिए हैं थीसिस लिया क्या अरे सब कुछ छोड़ेंगे नहीं वो और मेरे से तो पता नहीं बहुत ज्यादा पहले से ही प्यार है मेरे को अप्रूवल्स नहीं मिलते थे आई स्टिल रिमेम्बर फर्स्ट ईयर में मैंने 100 ऑप्शंस दिए थे हर रोज 25 लेके आती थी दूसरा सो ही वुड नॉट लीव मी डेफिनेटली जो भी हूँ उनकी वजह से हूँ पर्सुइंग स्टुडंटसाठी काय पर्सनल स्टुडंटसाठी आज तो I'm getting retired. You can call me. I can die. सर नेवर गेट रिटायर Never get retired. Yes. And never get tired. नेवर गेट टायर
एवढं सांगा. सो न्यू स्टुडंट, यू आर वेलकम ॲट होम. You can call me, but it is difficult to come to SF. And you are free to come on for any reason. Of course, only for studies, not any reason. आमचं एक्झिबिशन चालू होतं. अशा वेळेस आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली. 8 दिवसापासून एक्झिबिशनची तयारी केली. सर, मी आणि पूर्ण स्टुडंट, इव्हन डिप्लोमा आणि डिग्रीचं जस्ट इट वॉज स्टार्टेड. आणि त्या पिरियडमध्ये सरांना येणं जाणं आणि थोडंसं त्यांची तब्येत खराब व्हायला लागली होती. सो आय यूज टू प्ले हिज रोल ॲज वेल एज माय रोल ऑल्सो इन द कॉलेज. बट यांच्या गायडन्सशिवाय मी पुढे जाऊ शकलो नसतो, कारण दॅट वॉज माय फर्स्ट टीचिंग लाईन. म्हणजे दॅट वॉज माय फर्स्ट असाइनमेंट विथ इट. परंतु इट वॉज अन चॅलेंज. आणि सर सोबत होते अँड ही वॉज ऑलवेज गायडिंग मी दॅट ॲज अ गुरु हे असं नाही, असं करायचं. ओके. अँड आफ्टर ऑल आय हॅव अन गुड हँड इन रायटिंग, कॅलिग्राफी. तर मी कॅलिग्राफी बरेच आणि टायपोग्राफी बरेच मुलांशी घेतलेला आहे यावेळी. सरांचा थोडासा तो हात नव्हता चालत, तर आय वॉज लाईक अन शॅडो फॉर हिम अँड ही वॉज फॉर मी. जे काही आम्ही टास्क केले तिथे तेव्हा ते खूप इंडिव्हिज्युअली नव्हते, आम्ही सोबतच जे काय करायचं सोबत. सरांना जमत नव्हतं, चल सर मी आहे ना, मग चला पुढे. अँड अनफॉर्च्युनेटली वी हॅड अन व्हेरी डिफिकल्ट टाईम. की डिप्लोमा पण हँडल करायचं सरांनी आणि डिग्री पण करायची हँडल. तर तो जम्बलिंग फार होत होता अँड सम मॅनेजमेंट इश्यूज. मग आम्ही तिथे सरांनी सांगितलं नाही आता मला सोडावं लागेल. म्हटलं सर बिंदा सोडा, तुमच्या मागे मागे मी पण सोडतो. आणि डिग्री बंद झाली. आम्ही सगळेजण फार लांबून यायचो, ठाण्यावरनं, सर सपाड्यावरनं. आणि राज जो आहे ना, साईराज हा जवळच राहायचा. आणि 9 वाजता यायचा. काय तर म्हणे 8 वाजता उठलं. अरे आम्ही 7 वाजता कॉलेजमध्ये राहतो. थँक्यू सर, तुम्ही मला बोलू दिलं, बोलायची परमिशन दिली तुम्ही मला. याच्या बोलू दिली कधीच नाही. घेऊन टाक. सर आणि माझे खूप मेमरीज आहेत, स्पेशली टूरचे. मला फक्त हे बोलायचंय का आईच की आय लव्ह हिम. मला थँक्यू. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सगळे पण असतात, कोणी बोलू शकत नाही त्यांच्यासमोर. नेक्स्ट इयर मी ट्राय करेन नक्कीच. तर स्पीच रेडी करून येईल तुमच्यासाठी यावर्षी. सॉरी. He was my student in SNIP. His work was so good. And as Ridju said, if I say do one, I have to get 3 from him. And not just to give me. Quantity was not a criteria, but the quality plus quantity what he gave. मेरा नाम रोहित विश्वकर्मा है. मैं सर के 2018 बैच से स्टार्ट किया मैंने. काफ़ी लेट आया इस इंडस्ट्री में. पहले से मेरा ग्रेजुएशन हो गया था. फिर मेरा इंट्रोडक्शन सर से हुआ और फिर सर के थ्रू मेरा अट्रैक्शन वैसे हुआ कि जैसे सर का पर्सनैलिटी, कि सर के बोलने के तरीके से कि जो भी आपके प्रॉब्लम्स है, मैं हूँ ना, आपको क्या करना है, एडवर्टाइजमेंट इंडस्ट्री में आना है, ग्राफिक डिज़ाइन करना है, आर्टिस्ट बनना है, उस पर छोड़ दो, मैं हूँ यहाँ पे. तो फिर ऐसे 3 साल हम लोग का बीता यहाँ पे. और सर से जो पर्सनल गाइडेंस मिला है हर एक डिज़ाइंस को लेके. बाकी सर ने थोड़ा इंट्रोडक्शन दे दिया कि मैं पहले से ही इनबॉर्न आर्टिस्ट था पहले से ही. और सर ने फिर अपने स्किल्स मुझसे करा के लिए रिफाइन किए. और जो सर ने बोला वो ट्रू है कि थोड़े फार मेरे पर्सनल प्रॉब्लम्स आ गए थे, लेकिन बाद में मुझे कॉलेज छोड़ना पड़ा लास्ट मोमेंट पे. मेरे फादर को भी सेम प्रॉब्लम हो गया था. तो मैं समझ सकता हूँ सर कैसे अपने आप को
इतने टाइम तक होल्ड करके रख रहे हैं ऐसे मूवमेंट्स में कि इस तबीयत में, इस स्थिति में, वो बहुत ही कमेंडेबल है सच में। सब लोग, मैं चाहता हूँ कि सर को ट्रू अपलॉड दे सब लोग। बहुत टफ है, बहुत टफ है इतना स्माइल रखना है इस टाइम पे, इस हेल्थ कंडीशन में। अभी सर के आशीर्वाद से मैं ब्रांड डिजाइनर बन गया हूँ। मैं ब्रांड आइडेंटिटी बनाता हूँ और 40+ क्लाइंट्स है, कुछ इंटरनेशनल क्लाइंट्स है, कुछ मुंबई क्लाइंट्स है, कुछ दूसरे स्टेट से क्लाइंट्स है, तो उनके साथ मैं काम कर रहा हूँ। सॉरी सर्दी वाले, हाँ, तो ग्राफिक डिजाइन करता हूँ। मेन मेरा ब्रांड आइडेंटिटी का काम है, जो सर से सीखा है मेनली, ब्रांड आइडेंटिटी डिजाइन करना, ब्रांडिंग करना। सो आई एम रियली हैप्पी, आई एम रियली प्राउड ऑफ माई सेल्फ, आई एम रियली प्राउड ऑफ माई सर। सर थैंक यू सो मच, थैंक यू सो मच सर। कोई भी भूल चूक माफ हुई थी मुझसे, रियली 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 सर। नहीं सर, बिल्कुल बिल्कुल। थँक यू सो मच, थँक यू सो मच। पेरेंट्स आले होते ऍडमिशन केलं आणि त्यांना पण धाकधूक होती. मी त्यांना प्रॉमिस केलं इसको हम आगे लेके चले, पण त्यांनी मेहनत पण केली. आणि नाव यू नो व्हॉट डू यू. असं एक्झाम्पल तुम्हाला का दिलं, तुम्ही पण बन. नुसतं सर्टिफिकेटसाठी जाऊ नका. तुम्हाला किती येते हे महत्वाचं आहे आपल्याकडे, आणि तेच तुम्हाला पुढे येणार. हां, माझं जे काही शिकवण आहे त्याचा गायडन्स घ्या, पण तसंच्या तसं करू नका. कदाचित माझ्याहीपेक्षा तुम्ही चांगलं करा, आणि असे स्टुडंट आहेत. दॅट वॉज माय बेस्ट ॲडवाइस टू ऑल. आणि ज्याला मी तर म्हणेन रिटर्न गिफ्ट सर, आपके आशीर्वाद से सर अभी तक मुझे ऑफिस जाने की जरूरत ही नहीं पड़ी. फ्रीलांसिंग कर रहा हूँ. बहुत जन है. हाँ सर, सर आपने जो गाइडेंस दिया है बहुत काम है सर, बहुत काम है लाइफ में, हर मोमेंट पे काम आता है. तो हम लोग की पुरानी यादें इनको सब मालूम आएगा. टूर में भी बहुत जमाए, इधर भी जाओ. एक बार तो हम लोग इधर ही गए थे, कौन सा वो अपना राजस्थान. चुप रहे घालो तो नहीं, ये अंडरवेअरच्या ठिकाणी गोवा मनाली. मनाली. आणि त्यावेळेला आता एवढं होतं की आमच्या हॉटेलवर बर्फ. मग मी स्वतः औषध आणून सगळ्यांना पाहतो. मी स्वतःना औषध आणून, आणि आम्ही होतो तेव्हा आम्ही सेकंड इयर. नाही, पण खरोखर म्हणजे थँक्यू म्हणत नाही, पण आज जे तुम्ही सगळे आलात त्यामुळे माझे नक्कीच 10 वर्ष वाटत. प्रोग्रेस ही माझी एनर्जी. म्हणून मी आता कुठे गेला होता, प्रत्येकाला यायला त्याचं एवढं ड्रॉइंग चांगलं होतं. माझे काही डिफिकल्टी आली म्हणून आला, पण तरी सुद्धा मी फोन करायचो, कैसा चल रहा है. आणि ती जी काय स्टुडंट आणि याची आपुलकी असते. नाहीतर जनरली टीचर काय बोलतो, हे कर, हे ते कर, असं करून होत नाही. तर आय हॅव टू बी. हां, माझा आवाज आल्यावर प्रत्येक जण आपल्या सीटवर जाऊन फक्त बसायचं, पण नंतर तेवढेच फ्री असायचे, आणि मी पण फ्री असायचो. टूरला तर तुमच्याबरोबर नाचलो पण आहे ना. असंच तुम्ही प्रोग्रेस करत जा, माझी आठवण ठेवत जा. मी सांगत नाही फोन करा वगैरे, इफ यू आर बिझी कधी काही येऊन जा. सो ॲज यू नो, आय डोंट ट्रीट माय स्टूडेंट एज स्टूडेंट, लेकिन दोस्त करके मैं बोलता हूँ. एंड दिस सॉन्ग इज डेडिकेटेड टू. आई एम नॉट ए गुड सिंगर, but at least in my mind it's safe, because today only the day you all will be there. Okay, so you have to sing along with me to give me that. सर गाणं चांगले गातात माहितीये तुम्हाला? Do you know?
आमच्याबरोबर जेव्हा स्टडी टूरला होते तेव्हा वी डिस्कवर्ड इट. आणि सर प्लीज पण मी एकटा नाही गाणार, तुम्हाला सगळ्यांना. एहसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्त, ये दिल तुम्हारे वास्ते तुम्हारे प्यार. एकदा गाडी सुरुवात करून दिली ना. तो पुढची लाईन छान दिसते, आपण गाऊया. बनता है मेरा काम तुम्हारे ही काम से, बनता है काम मेरा तुम्हारे ही काम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से, होता है मेरा नाम तुम्हारे ही नाम से. हे मी काय कमवलं ते दिलं. तुम्ही नसतात तर मला काय मिळालं. तर यू आर माय हेल्थ, वेल्थ, एव्हरीथिंग. Thank you again for everyone, and now I leave you for boat time हो गया, पेट में चूहे दौड़ रहे हैं, so have that. Again we'll have some session if you need. Later you are free. DJ करना है DJ करो. खाली उसको मत लो DJ. हा भाई आम्हाला कोण आपला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. काय आपण मच्छी खातो आज. अम्मा बघत असेल ब्लॉग. मस्त बनवलाय. करेक्ट आला. माझी तू व्हॅल्यू कमी करते. पेंडिंग लागला म्हणजे झालं आता. आपण पण देऊ एक दिवस. नक्कीच नक्कीच. माझ्या आईची सगळे ओळखताय. अगं मग तुला थांबून केलंय. आणि हे फक्त जास्त काम तुम्हाला पेन आणि ह्याच्यामध्ये दिसतं. आणि हे आतापर्यंत होतं I have a message from Principal. There are two, both have given me message. And they, in message, they describe what I am and what I have contributed for development of the country. मी SNP वाले आहेत, त्यांच्यासाठी काय काय केलं सरांनी ते आहे. And that is the most valuable message for us. Irrespective of सगळ्यांना त्याची व्हॅल्यू नाही. मला ती. नमस्कार. परुळेकर सर यांच्याबरोबरचं माझं असोसिएशन जरी 25-30 वर्ष असलं तर मला वाटतंय की त्यांच्याबरोबरचं असोसिएशन बहुतेक 50 वर्षाचं आहे. परुळेकर सर म्हणजे मुख्य म्हणजे अतिशय ग्रेट ह्युमन बिईंग, अतिशय सज्जन, सरळ असे आपले सर. अप्लाइड आर्टच्या फील्डमधील त्यांचे नॉलेज अगाध आहे. अतिशय गुणी, उत्तम शिक्षक, सर्वांना सांभाळून घेणारे, विद्यार्थ्यांना कायम मदत करायला तत्पर असणारे, मनमिळावू, अतिशय शांत, सुस्वभावी आणि कायम हसतमुख असे आपले परुळेकर सर. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कधीही कोणाबद्दल तक्रार करणार नाहीत. आणि उत्तम शिक्षक म्हणजे कायम स्टुडंट्स बरोबर राहणार, त्यांना अगदी आपले समजून त्यांच्याबरोबर सगळं शेअर करणार
आणि त्यांना गायडन्स द्यायला जॉबसाठी किंवा इतर कारणासाठी ते कायम तत्पर असतात. कॉलेजचं प्रेम म्हणजे विचारू नका. कॉलेजची कायम प्रगती व्हावी. आणि आम्हाला आठवतंय आम्ही डिस्कस करायचो, सर येऊन सांगायचे की मॅडम आपण आता हा कोर्स सुरू करूया, मॅडम आता आपण हे करूया. म्हणजे कॉलेजची प्रगती कशी होईल ह्याच्यासाठी त्यांना कायम ध्यास लागलेला असायचा. नेहमी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. त्यांचं बोलणं पण अतिशय सौम्य, अतिशय शांत. त्यांचं खरं म्हटलं तर वर्णन करायला ना शब्द तुकडे पडतात. त्यांनी कॉलेजसाठी विविध आपले करिअर सेशन्स ऑर्गनाईज केले, वेगवेगळी एक्झिबिशन्स ऑर्गनाईज केली. तशाच तरी स्पर्धा पण खूप ऑर्गनाईज केल्या आणि त्या सगळ्या ह्याला अतिशय उत्तम प्रतिसाद असायचा. त्यांची क्रिएटिव्हिटी अगदी वाखाणण्यासाठी. म्हणजे मला आठवतंय आमची मॅनेजमेंट नेहमी त्यांचं कौतुक करायची आणि नेहमी म्हणायची, सर तुम्ही जे एक्झिबिशन भरवता संपूर्ण कॉलेजमध्ये सगळ्यांना बाहेरचं कळलं पाहिजे, असं त्यांचं नेहमी एक्झिबिशन असायचं. असे आपले परुळेकर सर. त्यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे इथे जमलो आहोत. मी देवाचरणी प्रार्थना करते की त्यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांची प्रकृती नेहमी उत्तम राहो आणि आपल्या सर्वांना त्यांचा सहवास कायम. धन्यवाद.
हे अंडू आहे म्हणजे युजल नाही, अट्रॅक्टिव्ह आहे, रियालिटी आहे, पण वेगळे जनरल जे पोर्ट्रेट करतात तसं नाही. आणि त्याला आम्ही तेच बोल, डू समथिंग विच इज न्यू टू एव्हरीवन. कारण कॉपी करणं झालं मग आहे तसं फोटोग्राफरनं चांगलं. चला मस्त. निघा काळजी घ्या तुम्ही पण. निघणार तर लेट करू नका. परत नाही यायचं तर आम्ही बोलवणार नाही, आपलं समजून यायचं. काळजी घ्या तुम्ही. सर कुछ भी रहेगा फोन करेगा. जैसे कुछ भी आम्ही तर येऊ. तुम्हाला असं वाटलं एकदम तो एकदम बिनधास्त फोन. आम्हाला सुट्टी त्यासाठी भेटेल आम्हाला. आम्ही काढू सुट्टी. तशी हे नाही, पण गेट टुगेदर इज इम्पॉर्टंट. मग 5 जण असो 7 जण असो, दॅट इज इम्पॉर्टंट. तुम्ही आलात, एक सॅटर्डे आलात, संडे स्पेंड केलात की दॅट बिकम्स एनर्जी. सर टीचर के लिए स्टूडेंट्स अगर उनसे मिलने आ जाए वही फेस्टिवल रहता है. आज फेस्टिवल नहीं हो गया, बर्थडे हो गया, लेकिन आज फेस्टिवल हो गया, दिवाली हो गया सब. दिवाली हो गया, न्यू हो गया, क्रिसमस हो गया, सब हो गया. मतलब इतने लोग आते तो ऐसा लगता नहीं कि कुछ किया. सर कितने मेंटली फ्री लग रहे हैं. नहीं, और ये सब मैंने कुछ नहीं बोला था. माहिती होता. सगळे जुळाजुळ कोण कोण येत आहे, काय काय झालं, कैसे कैसे आया सब सुनोगे ना. ओके बस. आम्ही रेकॉर्डिंग पण केलं. आज का भी कंपोजिंग अच्छा. चला सर उशीर करू नका. चला. कॉलेजला आम्ही तसं बघायला तर खूप मजा केली. शिकायला पण तसं खूप काही मिळालं सरांच्या गायडन्स खाली. सरांचा गायडन्स खूप महत्त्वाचा आणि खूप सुंदर आहे. म्हणजे सरांकडे तुम्ही शिकायला जाल ना तर खूप काही शिकू शकता कले संदर्भात. तर ते शिकण्यासारखं सरांकडे खूप काही आहे. आणि सरांचा अनुभव आणि सरांचे विचार आणि सरांचं कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो एवढा म्हणजे इतका सुंदर आणि वेगळा आहे ना, तो तुमचे विचार बदलून टाकेल. तर हे सरांकडनं शिकण्यासारखं खूप आहे. आणि या कॉलेजमध्ये सरांचा ऑब्व्हियसली सरांचा वेगळा काय बोलतात त्याला सिलेबस म्हणू शकतो. तो सरांचा काहीतरी वेगळाच आहे, युनिक. तो फक्त कला आणि आपल्या म्हणजे या क्षेत्रातले बघायला गेलं तर ऑलमोस्ट तुमचं हे ग्राफिक डिझाईन आणि ॲडव्हर्टायझिंग या क्षेत्रातलं म्हणजे कॉलेज आहे. नाही तुम्ही ॲडव्हर्टायझिंगबद्दल आहे ना, तुम्ही एवढं इन डीप शिकाल की ॲडव्हर्टायझिंगची फक्त डिझायनिंगपेक्षा ॲडव्हर्टायझिंग का केली जाते, कशा संदर्भात केली जाते, एवढं डीप तुम्हाला शिकवलं जातं. तर हे जे शिक्षण आहे ना, हे तुम्हाला मला वाटतं असं माझ्या अनुभवाप्रमाणे की इतर कॉलेजांपेक्षा इकडे सर्वात जास्त आहे या बाबतीत शिक्षण. तर ह्या कॉलेजचा या सरांच्या वेगळ्या सिलेबसचा हा प्लस पॉईंट आहे. आणि हा तुम्ही व्यवस्थित कॅच करू शकलात किंवा त्या गोष्टीचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करू शकला तर तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो. आत्ताच्या नवीन जनरेशनच्या ॲडव्हर्टायझिंग ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा वापर करता येईल. कारण का तिचं रिसर्च करण्याचं वगैरे ते सगळं ते सरांचं खूप वेगळं आहे आणि त्याचा खूप फायदा होतो. आणि तसं बघायला गेलं तर या शिक्षणासोबत या कॉलेजमध्ये मजा करण्यासारख्या पण खूप गोष्टी आहेत. आणि सर आम्हाला आपल्यासोबत एकदम मित्रासारखे वागतात. ते तुम्ही जमलं तर याला सांगतो आम्ही त्या व्हिडिओ टाकायला नाचायच्या वगैरे. आमच्या पण अशा भरपूर व्हिडिओ आहेत टाकायच्या, पण त्याच्यामध्ये काही गोष्टी आम्ही जरा वेगळ्या पद्धतीने केल्या.
तशा पद्धतीच्या मजा करण्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये एन्जॉयमेंट येस, म्हणजे आम्ही सरांसोबत आम्ही असं कधी स्टुडंट असं म्हणून आम्ही फील नाही केलं. आम्ही जे टूरला वगैरे जायचो ना, ते आम्ही एवढी मजा केली की आम्ही सरांसोबत एकदम ओपन फ्रेंडसारखं आम्ही वागत होतो. ती जी मजा आहे ती खूप वेगळीच आहे की तुम्हाला बाकी टीचर्सकडनं किंवा तुम्ही कॉलेज संपल्यावरती तुम्हाला भेटणार नाही. आता आमचं कॉलेज आम्ही पास आउट झालं, आम्ही सगळेजण आम्ही आपापल्या क्षेत्रात कामाला आहोत. तर सगळेजण ती मजा खूप मिक्स करतो आणि ते आठवण म्हणजे आत्ता सरांना आम्ही भेटायला आलो ना, तर ते बघून आम्हाला ते दिवस आठवून आम्हाला एवढं म्हणजे असं वाटतं काहीतरी आयुष्यात पाठी सुटलंय, ते हवंय परत, पण ते आता नाही मिळू शकत. तुम्ही आता नवीन आले तर ती ह्या गोष्टी खूप जपा आणि खूप मजा करा, एन्जॉय करा. असं काही नाहीये, तुम्ही कुठच्याही कॉलेजला गेलात ना तरी तुमच्या अभ्यासावरती, तुमच्या प्रयत्नाने, तुमच्या प्रॅक्टिसवरतीच सगळं आहे. पण इकडे ह्या कॉलेजमध्ये सरांचं ते मार्गदर्शन आहे ना, ते खूप वेगळे, खरंच वेगळे आहे. तुम्ही ते मार्गदर्शन तुम्ही पकडू शकलात ना तर तुम्हाला त्याचा फायदा आयुष्यामध्ये खूप होईल. बाकी तुम्ही किती अभ्यास करता आणि तुम्ही किती पुढे जायचा प्रयत्न करताना यावर सगळं डिपेंड आहे. बाकी कॉलेज वगैरे ते फक्त शिक्षणासारखं असतं, बाकी सर्व तुमच्यावरती आहे. बाकी काय, नलिनी मॅडम पण आम्हाला होत्या आणि त्याही खूप सुंदर शिकवतात, फक्त त्या थोड्या स्ट्रिक्ट आहेत. त्या ऍक्च्युली त्या स्ट्रिक्ट आहेत आणि त्या स्ट्रिक्टपणाचा आम्हाला एवढी गरज पडते की तुम्हाला इन फ्युचर जॉबमध्ये तुम्हाला कोणत्याही पॉलिटिक्स किंवा बॉसचा तुम्हाला या गोष्टीत त्रास होणार नाही, कारण का नलिनी मॅम तुम्हाला एवढेच स्ट्रिक्ट राहून तुम्हाला एवढे कठोर करतात. तर नलिनी मॅम सुद्धा खूप त्यांचं शिक्षण आणि त्यांचं स्ट्रिक्टनेस ह्या तुम्हाला एक काय बोलतात त्याला सरळ रेषेत आणण्यात तुम्हाला खूप मदत करू शकते. थँक्यू सो मच दादा. सर तुम्हाला कसं वाटलं? तरी मुलं आली तुमची. हो माहिती आहे का, सरांसोबत काम करतो मी आणि सरांनी मला सांगितलं नाही कॉलेज बद्दलच. परत मी फोटो काढायला तुझी आठवण आली होती. वर्कशॉप घेतला लहान मुलांची, तेव्हा तुझी आठवण आहे, पण ते कॉन्टॅक्ट नव्हता ना. सर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट ट्राय केला, कारण का मला जेव्हा समजलं ना, नाली मॅडम मला बोलल्या की कॉलेजला यायला. सर बोलले, कुबल सर बोलले जाऊन चेक कर. हा तर मी गेलो ना सर, पुस्तक खोललं तेव्हा तुमचा फोटो बघितला, बोललो सरांचं कॉलेज आणि मला काय माहितीच नाही सर्व काय. मग लगेच तेव्हा ऍडमिशन घेतलं आणि मग बोलला तर सरांना विचारायला की सरांना का सांगितलं नाही सर तुम्ही मला, काय अडचण पडली तिकडे. हो सर, तुम्ही डान्स करणार तर आम्ही करू सर. मग मी कधीच नाही म्हणून मी वाट बघत होती, पण आता हे सगळे आपण थोडं करूया सर. जरा माहोल पाहिजे. हा असं बरं वाटलं सर खूप तुम्हाला भेटून. परत या 1 मार्चला परत भेटूया सर, पुढच्या वर्षी 1 मार्चला परत आपल्याला वर्कशॉपला भेटूया. आम्ही गाड्या बिड्या अशा कमी व्हॅल्यूच्या ठेवत नाही. कमी व्हॅल्यूची आहे काय, हॉचपॉच आहे गाडी. बस मस्त. में आप कैसी है? सगळं थँक्यू. आता कधी येते सांग, तुझ्या गोवाला घेऊन ये. तुझ्या गोवाला घेऊन ये. शनिवारी यायचं आणि रविवारी जायचं. हा नक्की, प्रॉमिस. कारण यांच्यावर मला भरोसा नाही, यांच्यावर भरोसा नाही माझा. चल, थँक्यू फॉर युअर विश. थँक्यू. आवर फोन हवाय का दुसरा? काय तो त्याच्याच फोन मध्ये शूट बसून करतोय तो. त्यांनी सगळं A to Z शूट केलंय. आम्हाला पण भेटेल ना फायनल? राहिला 10 चलो गाइस, स्टार्ट. ब्लॉग मध्ये येणार सर्व येणार. नमस्कार. आज सरांचा वाढदिवस 13 तारखेला झाला. आज सगळ्यांना वेळ मिळाला म्हणून, आज सॅटर्डे म्हणून सगळेजण आज स्टुडंट सरांचे आले होते. खरं म्हणजे सांगायला काहीच नाही, त्यांच्यामुळे आज आम्ही इथे आहोत. आणि एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला कळत जाईल. मी आता तुझं नाव काय पर्यंत तुला समजेल नक्की काय करायचंय काय नाही. बाकीचं अजून सिनियर्स भरपूर आहेत, सांगतील काय ना काहीतरी. सरांकडे फक्त 1 year सर्टिफिकेट साठी आलो होतो.
पण सरांचं एज्युकेशन शिकवण्याची पद्धत बघून मी सरांकडे कंटिन्यू 3 इयर्सचा डिप्लोमा केला. तर त्यावेळेसपासून थोडं एक्सपिरियन्स सरांचं नाव मी छत्रपती संभाजीनगरला ऐकून इकडे आलं. सरांचं नाव तिथपर्यंत आहे सरांचं नाव. त्यांचे स्टुडंट्स वगैरे आहेत भरपूर आउट ऑफ, असं नाही की सर मुंबईतच आहेत. तर त्यांचे अमरावती त्या साईडचे पण काही फेमस आर्टिस्ट पण आहेत जे सरांना ओळखतात. त्यांनीच मला रेफर केलं होतं सरांकडे शिकायला. सरांकडे शिकून फार हे झालं आहे. आता मी फ्रीलान्समध्ये वर्क करतोय सध्या छत्रपती संभाजीनगरला. सो थँक्यू फॉर सर्स गायडन्स. काय आहे नक्की, कसं काय आहे, मला ॲनिमेशनबद्दल माहिती होतं, मला कमर्शियलबद्दल काहीच माहिती नव्हतं. मग त्यांनी समजवलं मला. आणि माझ्या घरी असं होतं माझ्या पप्पांना की मी डिग्री केली पाहिजे. पण जेव्हा सरांनी समजवलं की हा डिप्लोमा का इम्पॉर्टंट आहे, काय आहे, मग त्याच्यातनं 3 इयर्सचा डिप्लोमा कंप्लीट केला. आणि आत्ता त्याच्यानंतर एजन्सीमध्ये पण कामाला आता लागली आहे. की त्याच्यासाठी मी खूप जास्त ग्रेटफुल आहे. मी यामिनी सावंत. सरांचं आणि माझं कोऑर्डिनेशन म्हणजे बऱ्यापैकी आम्ही सरांना जेवढं ओळखतो तर त्यांचा स्वभाव जो आहे तो पूर्ण वेगळा स्वभाव, तो आम्ही आमच्यापर्यंत जो घेण्याचा प्रयत्न केला तो पूर्ण वेगळा होता. आणि सरांच्या ज्या त्या ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रामधल्या ज्या रंगछटा आहेत त्या आम्ही आमच्यापर्यंत बऱ्यापैकी आम्ही आत्मसात केलेल्या आहेत. आता अजूनही त्यामध्ये अजून वाढीव भर म्हणून आम्ही एक नवीन काही शिकत जातोय. आता जसं क्षेत्रामध्ये पुढे आम्ही जातोय तसं आम्हाला अजून त्या रंगछटा त्यांच्यामुळे आम्हाला कळाल्या आहेत. तर त्यामुळे थँक्यू सरांना आम्ही बोलतो. आणि तुम्ही सुद्धा आता सगळे ज्युनियर्स आहात तर तुम्ही सुद्धा आमच्याकडून सरांकडून असे एक वेगवेगळे असे ॲडव्हर्टायझिंग क्षेत्रातले किंवा कला क्षेत्रातल्या ज्या काही नवीन पद्धती आहेत त्या शिकून घ्या. तर त्याच तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. ताई, एक गोष्ट जी आम्ही नाही करायला पाहिजे ह्या 3 वर्षात, ती तुम्हाला वाटते की ती आम्ही का केली, नाही करायला पाहिजे? कॉलेजला टाइमवरती पोहोचा असं जे सांगतायत ते ऐका. मॅम ज्या टिप्स देतात ते पण ऐका. कॉलेजला खाडे करताय कामासाठी करा, फालतू गोष्टीसाठी नका करू. 3 वर्षानंतर तुम्हाला जेव्हा थिसिस पाहिजे असेल तेव्हा शेवटला थिसिसच लागणार आहे रिझल्ट घेण्यासाठी. जर थिसिस नाही दिला तर रिझल्ट नाही मिळणार. जसं की हा बघा. नालिनी मॅडम बद्दल तुमचं काही सुद्धा म्हणजे आम्ही जसं ह्या क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा पदार्पण केलं तेव्हा मॅम सोबत आमची ओळख झाली. आम्हाला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर त्यांनी खूप चांगलं गाईड केलं. आणि आजही आम्हाला जरी आमचं त्यांच्यासोबत कोऑर्डिनेशन जरा कमी होत आहे, म्हणजे जसं आम्ही कॉलेज लाईफमध्ये पूर्ण आमचं बॉन्डिंग खूप चांगलं होतं, आताही तसं आहे. पण कामाच्या ओघामध्ये मागे पुढे होतं वेळ, कधी त्यांच्यासोबत बोलणं फार कमी होतं. पण तरी सुद्धा वेळात वेळ काढून त्या सुद्धा आम्हाला गाईड करतात. त्यांचे 2-3 शब्द सुद्धा आम्हाला खूप आठवणीत राहतील अशा असतात. तर त्यामुळे पूर्ण ट्रेन करतात की क्लायंटला कसं हँडल करायचं. ते आपले पेशन्स लेवल टेस्ट करतात पूर्ण की नाही अजून पाहिजे. रिवर्क्स थँक्यू बोलायचं आहे की आम्हाला यापुढेही असंच गाईड करा. असं मॅडमचं वाक्य की तुम्हाला अजून लक्षात आहे, लाईक जे तुम्हाला हेल्प करतं कधी जेव्हा तुम्ही डिमोटिवेट असतात वगैरे, म्हणजे काही चुकत असेल येतात ते कधी पण फेस करा, पाठी वळून बघू नका. थँक्यू सो मच. नक्की भेटूया आपण परत. हो नक्कीच. थँक्यू. तुला सोडायचंय आम्हाला, तुला सोडायचंय. चल भाई, चल बाय. बाय सर. बाय सर. नक्की. बाय बाय. सर बघ तुम्ही हे केलं, पाय सुटले माझे. नाही सर, मला काय एक दिन बच्चे अरे दिए मैं वो लोग को मालूम. तुमच्या असेच राहून दे सर, आमच्या सर्व पोरांकडे सर्वांनाच. सर्वांना म्हणजे माझीच पोरं आहेत. सुरुवात मीच केली आहे आणि मला विसरणं शक्य नाही. बरोबर सर, तुम्हाला विसरणार. हो सर, थँक्यू सर. चल बाय. बाय बाय सर. काय लागलं तर यायचं इकडे. हो सर, नक्की. आता आपलं हक्काचंच घर आहे सर, हक्काचंच घर आहे. बाय बाय. बाय.
तो स्वतः बिझी असतो. हो बाय सर. बाय. चल एकदा बाय करा सरांना. आपले व्हिडिओ बघताय सर्वजण, आपले कॉलेजचे पासचे जे आले नाहीत पोरं ते पण बघतात व्हिडिओ. आपला व्हिडिओ बघणार ते सर्वजण. तर तुम्हाला काय वाटतं त्यांना बोलायला? हा बघणार का बघतायत? बघणार. हा पण व्हिडिओ युट्यूबला टाकणार. तेव्हा जे नाही आले, ज्यांना टाइम नाही भेटला इथे यायला, त्यांच्यासाठी आपण हे व्हिडिओ बनवतोय. सर एक मेसेज फक्त जे पोरं नाही आलेत त्यांना जळून टाकणार. नाही सर, सर्वांचं सर तुमच्यावर खूप प्रेम आहे सर. सगळ्या स्टुडंट मला हे करत म्हणून ते थोडे नर्वस झाले सर. नाही हो सर, मला फक्त 1 वर्ष लेट झाला फक्त यायला तुमच्याकडे. तुम्ही मला भेटला असतात फर्स्ट इयरला शिकवायला. बघूया तब्येत बिब्येत सुधारली तर येईल. या सर, तुमची वाट बघतो आम्ही सर तिथे. सगळेच बघते. 20व्या वर्षात पदार्पण केलं, त्यात तुमची आतुरतेने वाट बघितली. आता असेही येऊ शकता. डायरी एकदम मला लिहायचं होतं त्यामध्ये. मला पण ते डायरी. अरे बोल. याला चल बघ जरा, नंतर ये आणि तेव्हा वाट बघते मॅगी. शब्दांना बाय बाय. बाय बाय मॅडम. बाय बाय. बाय बाय अबू. बाय सर, भेटू सर परत. बाय बाय. तुला दिवसही जाऊया डायरेक्ट स्टेशनला. बाय बाय. बाय बाय. खरं माझे. आता आपण मस्त जेवण वगैरे करून आलोय. थोडं झोपलो पण होतो. आता एक थोड्या गोष्टी शेअर करायच्या मला. लाईक जे माझे स्टुडंट्स वगैरे, आमचे मित्र वगैरे बोलतात की भाई म्हणजे कसं आपण झोपत नाही वगैरे, कसं काम करून मला एक मोटिवेशन येतं. मला दाखवतो भाई काय येतं ते. एक आपण मॉर्निंगला तिथं ते रिएक्शन बघा. माझं आणि बाबांचं पुढे. कसं आहे मल्हार? How it is? How it is? Good. तर भाई लाईक हे आहे आमचं मोटिवेशन. हे बघून असं वाटतं की काहीतरी चांगलं केलं आपण. आणि मी 2दा पंढरपूरला जाऊन आलोय. लाईक 2दा आम्ही गेलोय. पण मला ते लाईन फर्स्ट टाइम गेलो तेव्हा मी मुखदर्शन केलं आणि सेकंड टाइम गेलो तेव्हा पाया पडून आलो. तरी मला माझे विठ्ठल भेटले नव्हते. पण हे पेंटिंग करताना भाई मला विठ्ठल भेटले. तर कुठे तुम्हाला काही सॅटिस्फॅक्शन भेटेल, कुठे काय असेल ते आपला देवाने लिहून ठेवलं असतं. फक्त आपल्याला वागायचं असतं. सो खूप बरं वाटतं असे आपलं फीडबॅक भेटतात वगैरे. तो माझ्याशी किती टाइम बोललाय आता आपण मगाशीच आपलं झालंय सर्व. त्याशी बोलता बोलता आपला लेट झाला. तर बाई खरं खूप बरं वाटलं. अँड आज आपल्याला 2 आपले विठ्ठल भेटले. एक आपल्या बाबूमध्ये भेटले आणि आपले सर भेटले. सो खूप खूप भारी वाटलं आपल्याला आज. लाईक तुम्ही बघितलात आज दादानी सरांचं पेंटिंग दिलं तर त्याला खरं पोर्ट्रेट म्हणतात. लाईक हे मी कसं कॉपी करतो हे पेंटिंग बघून सेम करायचं ठीक आहे. पण ते जे दादानी ते फीचर्स दाखवले त्यामध्ये तर ती खरी कला आहे. आणि ती खरी कला आपल्या कॉलेजमध्ये शिकायला भेटते. तिथे मग मी शिकायला जातो. लाईक तुम्हाला आता मी दाखवलं मी कसं करतो तर कोण पण शिकत प्रॅक्टिस करेल आणि एक दिवस येईल. पण ते गोष्ट कशी झाली आहे तेच माहिती नाही पडणार तुम्हाला. तर त्यासाठी तुम्हाला हे कॉलेज इम्पॉर्टंट आहे. आणि लाईक बोलतात ना सर्वजण आता जे करतायत जे पाहिजे. पण आता ते आता एकदम मोठं नाव झालंय पण काम एवढं नाहीये. लाईक आणि हे आपलं ह्यात काम एवढं आहे पण जास्त मॅडमनी सगळं सांगितलं नाहीये. लाईक मला पण नव्हतं माहिती
आपल्या कॉलेजबद्दल. सो मला आपल्या ब्लॉग थ्रू किंवा तुमच्या थ्रू हे कॉलेज जे यंग आर्टिस्ट ज्यांना जे हवा लागली आहे, CET त्या वगैरे सुरू आहे, त्यांना त्याकडनं बाहेर काढून आपल्याला चांगला एक बनवायचं, थोडं ट्राय करतोय मी. सो तुम्हाला वाटेल तर प्लीज तुमच्या आर्टिस्ट फ्रेंड्सशी शेअर करा आपल्या कॉलेजबद्दलची इन्फॉर्मेशन वगैरे. सो फर्स्ट तर आपण हा ब्लॉग का केला, सो जो आपला दिवस होता तो परत फ्युचरमध्ये येणार नाहीये. आपल्या सरांचा 75 बर्थडे होता आणि सर्व लोक आलेले, काय माहिती आपण परत आपल्या सिनियर्सला भेटणार आहेत की नाही. सो हा खूप एक असा एक मुवमेंट होता की तो मला कॅप्चर करत होता आणि एक कायमस्वरूपी ठेवायचा होता. लाईक जेव्हा मी फ्युचरमध्ये मला डिप्रेस वाटेल की कधी मला असं वाटलं की मी हे करू शकणार नाही, तर मला हा व्हिडिओ बघायचा आहे की लाईक असंच फ्युचरमध्ये आम्ही येऊ, आमच्या मॅडम 75 एजच्या झाल्या असतील, त्यांचा बर्थडे असेल आणि आम्ही सर्व येतोय आणि असाच कोणतरी छोटा मुलगा येईल व्हिडिओ वगैरे काढेल. लाईक तसा मी इमॅजिन करतोय आजचा दिवस की लाईक मला हा फ्युचरमध्ये पण रिक्रिएट करायचा आहे. तर कधी मला वाटलं की गिव्हअप करायसारखं, तर मी बघणार की नाही बाय हे रिक्रिएट करायचंय आणि कोणतरी माझ्या असा व्हिडिओ काढायला पाहिजे, तेव्हा मी सांगायला पाहिजे की आम्ही असं केलं. आणि लाईक त्यांनी सांगितलंय की आम्ही मजा केली, धमाल केली. मला ते दाखवायचंय की आम्ही किती मजा केली, धमाल केली. आपण थोडे न्यू आहे कॉलेजमध्ये, सो आपले सिनियर्स वगैरे लगेच एवढे फ्री होणार नाहीत. कॅमेऱ्यासाठी कोणी शाळा असतं, कोणाला आवडत वगैरे नाही. सो बघूया, लेट्स ट्राय. आपण बघणार की कोणाला आवडते, कोणाला नाही आवडत. ज्यांना आवडते त्यांना घेऊन आपण चांगले ब्लॉग्स वगैरे करूच. आपल्या एक मजेशीर असणार आहे. सो तुम्हाला जर आजचा आपला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करू नका, ठीक आहे. पण तुम्हाला जर आपली कॉलेजची जर्नी बघायची आणि आपला कॉलेजचा ब्लॉग फर्स्ट आहे आणि असं आपण कॉलेजचे इव्हेंट्स कॅप्चर करणार, सो तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्हाला नक्कीच सबस्क्राईब करायला लागणार. आणि आता आपला एक टास्क आहे जे आपले सिनियर्स आहेत त्यांच्यासाठी. सो सिनियर्स, तुमचे जे फ्रेंड्स आहेत जे आता यायला नाही भेटलं, काही त्यांचे खूप XYZ रिझन असतील, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. एंड एज सर सेड, त्यांना जळून टाकणार. थँक्यू सो मच मग सर्वांचं. तुम्ही ब्लॉग आपल्या इतक्या एंडपर्यंत पाहिलात आणि आय होप तुम्हाला आपला ब्लॉग नक्कीच आवडला असेल. आणि जर ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका तुमचा बेस्ट पार्ट आपल्या ब्लॉग मधला. अँड जे स्टुडंट्स नव्हते आले, ज्यांना लिहायला भेटले नाही आपल्या सरांच्या डायरीमध्ये, तर तुम्ही आपल्या युट्यूबच्या कमेंटमध्ये लिहू शकता तुम्हाला जर सरांबद्दल काय वाटतंय ते. तर आम्ही जेव्हा सरांकडे जाऊ तेव्हा आपण ते सरांना शो करू. सो कमेंट करायला विसरू नका. अँड नक्कीच आपल्या ब्लॉगला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या फ्रेंड्स सोबत, फॅमिली सोबत. अँड आपला हा जो इव्हेंट होता त्याला सर्वांपर्यंत पोहोचवा. अँड भेटूया तुम्हाला असाच न्यू ब्लॉगला. तोपर्यंत हर हर महादेव. माझा फोटो लाव होर्डिंगला, आला भावी अमदार न्यूज मॉर्निंगला. माझा फोटो लाव होर्डिंगला.